नमस्कार, मी सुचिता। आज आपण अगदी गावरान असा बेत बनवणार आहोत। आजच्या दुपारच्या जेवणाला काय बनवायचं हा प्रश्न होता। तर मार्केटमधून ताजी अशी जळगावची वांगी किंवा मोठी वांगी देखील त्याला म्हणलं जातं ते आणले होतं। तर त्याचं आपल्याला भरीत बनवायचं होतं आणि त्यामुळे मग मी काय केलं की ज्वारीची गरम गरम भाकरी देखील बनवली। अतिशय पौष्टिक आणि चवदार असं दुपारचं जेवण मी बनवलेलं होतं। हे खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत बनवायची पद्धती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, पण मी अशा पद्धतीने बनवते। एका जळगावच्या ताईंकडूनच मी ही पद्धत शिकलेली आहे। चवीला खूप छान हे भरीत लागतं आणि पद्धत अगदी सोपी आहे। तर चला तर मग आपण आज खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत आणि गरमागरम भाकरी बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की जेणेकरून तुम्हाला देखील असं मस्त असं भरीत बनवता येईल। आणि तोंडी लावायला इथे आपण गरमागरम हुरडा, गूळ आणि बुंदी देखील घेतलेली आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच अगोदर आजचा व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इथे आपण हे मोठ्या आकाराचं वांग घेतलेलं आहे। एक वांग्याचं भरीत भरपूर होतं 2 ते 3 लोकांसाठी, तर ते आपण घेतलं आहे। त्यानंतर 2 छोटे कांदे घेतले आहेत, लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतला आहे। आता यामध्ये आवडीनुसार आपण हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट आणि मिरच्या दोन्हीही घालू शकतात। जसं झणझणीत आपल्याला लागतं त्याप्रमाणे आपल्याला बनवायचं। आता हे वांग जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याला तेलाचा हात लावायचा आणि देठाचा जो हा भाग आहे तो काढून टाकायचा आहे, जेणेकरून काय होतं की वांग देठापर्यंत छान भाजल्या जातं। हे वांग आहे ते भाजायला जास्त वेळ लागत नाही, तर इथे मी गॅसवर भाजून घेत आहे। जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही त्यामध्ये हे वांग छान भाजून घेऊ शकता। आता याला आपल्याला तेलाचा हात लावून आपण ठेवला आहे की जेणेकरून हे वांग पटकन भाजतं। जे आपले नॉर्मल रोजच्या वापरातील वांगे असतात ते भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो, कारण त्याचं जे साल असतं थोडं जाड असतं। पण हे जळगावी जे वांग आहे याचं साल अतिशय पातळ असतं, त्यामुळे अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे वांग छान भाजलं जातं। सतत फिरवत आपल्याला हे वांग सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आणि हे वांग भाजल्यानंतर जेव्हा आपण सोलून ठेवतो तर त्यातून असा तेलासारखा किंवा चिकट असा एक पदार्थ बाहेर येतो, त्याला वांग्याचं तेल असं म्हणतात। तर इथे तुम्ही पाहू शकता हे वांग छान भाजलं आहे। इथे मी थंड करायला ठेवत आहे आणि ह्या वांग्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। तुम्ही ते पाहू शकता अतिशय मऊ असं हे वांग भाजलेलं आहे। आता थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आणि नंतर याची साल काढायची आहेत। तर इथे गॅसवर मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या ठेवलेल्या आहेत। मिरच्या जास्त तिखट असतील तर प्रमाण थोडंसं कमी केलं तरीही चालेल। आता ह्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत। ज्यावेळी आपण फोडणीत हिरवी मिरची घालतो आणि अशा प्रकारे भाजून घेतो त्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे। त्यामुळे अशा प्रकारे ज्या मिरच्या आपण भाजून घेतो त्याची चव खूप छान लागते। आता एक एक करून आपल्याला ही मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। त्याची देठ नाही काढले तरी चालेल, भाजल्यानंतर त्याचे देठ जे आहेत ते आपोआप निघतात। अशा प्रकारे सगळ्या मिरच्या मी इथे भाजून घेत आहे आणि त्या देखील थंड करायला ठेवत आहे। आता इथे बऱ्यापैकी वांग जे आहे ते थंड झालं आहे, मी त्याचे साल काढून घेत आहेत। हे व्यवस्थित आपल्याला साल काढून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता अतिशय पातळ याचं साल आहे, पटपट निघतं। आणि मिरच्याची देठ देखील काढून घ्यायची आहे। जर तुम्हाला तिखट कमी प्रमाणात लागत असेल तर मिरच्या भाजल्यानंतर त्याचं जे बी आहे ते काढून टाकलं, फक्त वरचा भाग घेतला तर त्याचं तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी होतं। आता इथे तुम्ही पाहू शकता याच्यामधून तेलासारखा पदार्थ बाहेर पडत आहे। अशा प्रकारे आपल्याला हे वांग चारही बाजूनी कापून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चेक करायचं आहे यामध्ये आळी तर नाही आहे ना। तर बऱ्याच वेळा काय होतं की वांग्यात आळी असतं त्यामुळं ते खराब असू शकतं। तर इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये बियांचं जे प्रमाण आहे अतिशय कमी आहे। जे आपले नॉर्मल वांगे असतात त्यामध्ये बऱ्यापैकी बिया असतात, पण यामध्ये बिया कमी आहेत। आणि व्यवस्थित वांग आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। आता हे थोडंसं थंड करायला ठेवायचं आणि थोडंसं डिश जे आहे तिरकी करून ठेवायची की जेणेकरून यातलं जे तेल आहे ते बाहेर येईल। तुम्ही ते पाहू शकता हे तेल बाहेर यायला लागलेलं आहे। या तेलाचाही वापर आपल्याला या भरितामध्ये करायचा आहे, त्याचा खूप छान टेस्ट या भरताला येते। आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। तर आता हे जे भरीत आहे ते आपल्याला दगडीमध्ये मी कुटून घेणार आहे। तुम्ही असं हाताने कुस्करून त्यामध्ये मिरची किंवा मीठ हे घालून खाऊ शकता, पण इथे मी वेगळ्या पद्धतीने थोडंसं करणार आहे। तर इथे माझ्याकडे ही दगडाची
दगडी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला भरीत बनवायचं आहे। तर सर्वात आधी 5 ते 6 पाकळ्या आपल्याला लसूण घ्यायचा आहे आणि तो छान टेचून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मिरच्या घालून लसूण आणि मिरच्या एकजीव होईपर्यंत छान टेचून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर हे पटकन बारीक होतं। तुम्ही ते पाहू शकता मिरच्यांमध्ये बऱ्यापैकी बी आहे त्यामुळे ते उडत आहे। जर तुम्हाला तिखट नको असेल तर या बिया काढून टाकल्या तरीही चालेल आणि हाताने अशा प्रकारे घोटून आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे छान बारीक झालं आहे, आपल्याला काढून घेते। हाताने शक्यतो हे काढायचं नाही कारण खूप तिखट आहे, हाताची आग होऊ शकते, तर चमच्याने मी हे व्यवस्थित काढून घेत आहे। हा अशा प्रकारचा खरडा किंवा ठेचा घातल्याने भरीताला अप्रतिम चव येते, खूप छान भरीत होतं। आता हे वांग आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे। देठाचा भाग जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि वांग देखील आपल्याला छान टेचून घ्यायचं आहे आणि एकजीव करायचं आहे। हाताने कुस्करूनही तुम्ही हे वांग एकसारखं करू शकता, पण दगडीमध्ये अशा प्रकारे टेचून घेतल्यानंतर त्याची चव खूप छान लागते आणि ओबड-धोबड थोडंसं मऊ हे वांग्याचं भरीत बनतं। आता यानंतर आपण यामध्ये थोडीशी कांद्याची पात घालणार आहोत आणि पुन्हा थोडंसं टेचून घेणार आहोत। कच्ची कांद्याची पात घातल्याने याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो। आता हे वांग्याचं भरीत जे आहे हे बऱ्यापैकी मऊ झालेलं आहे। आता यानंतर आपल्याला खमंग अशी फोडणी करून घ्यायची आहे। आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं 1 चमचा दही देखील घालू शकता, ते भरीतही खूप छान चवीला लागतं। आता इथे मी कढई ठेवली आहे, इथे लोखंडाची कढई मी वापरली आहे, त्यामुळे ह्या भरताची चव अप्रतिम होते। 2 पळ्या तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये मूठभर शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित आपल्याला खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे आपण काढून घेणार आहोत। भरतावर घालण्यासाठी हे शेंगदाणे आपल्याला वापरायचे आहेत किंवा असेच हे शेंगदाणे तोंडी लावण्यासाठीही तुम्ही वापरू शकता। आता हे तळून झालेले आहेत। त्यानंतर आपण यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेणार आहोत, छान तडतडू द्यायचे आहेत। त्यानंतर आपण यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालणार आहोत। कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी थोडंसं आलं किसून घालणार आहे, हे ऑप्शनल आहे पण याची चव देखील खूप छान होते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद, हिंग घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा करपू द्यायचा नाही कारण ही पातळ आहे कढई, त्यामुळे पटकन यामध्ये करपल्या जातात। तर सतत हलवत आपल्याला हे कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जे लसूण आणि मिरचीचा ठेचा केला होता तो यामध्ये घालायचा आहे, मिक्स करायचं आहे। थोडीशी कांद्याची पात देखील यामध्ये घातलेली आहे। हे व्यवस्थित मिक्स झालं की यानंतर हळद आणि हिंग घालायचं आहे, त्यामुळे काय होतं की वांग्याला छान कलर येतो। आणि यामध्ये आपण टेचलेलं वांग घालणार आहोत। तो आवडत असेल तर यामध्ये लाल तिखट घातलं तरीही भरीत छान झणझणीत होतं, पण कमी तिखट खात असाल तर फक्त हिरव्या मिरच्यांचं भरीत बनवलं तरीही चालेल। आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि अगदी 2 सेकंदासाठीच गॅसवर ठेवायचं आहे कारण वांग जे आहे ऑलरेडी भाजलेलं आहे, त्यामुळे ते शिजलेलं आहे। आणि यामध्ये घातल्यानंतर फक्त फोडणी मिक्स होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालं आपलं हे वांग्याचं भरीत। अतिशय चवदार आणि टेस्टी हे वांग्याचं भरीत लागतं। चवीनुसार मीठ घालायचं आहे, आवडत असेल तर यामध्ये थोडंसं साखर घातली तरीही चालेल। मी 1 चमचा यामध्ये लाल तिखट घातलेला आहे की जे चवीला खूप जास्त तिखट आहे, आमच्याकडे बऱ्यापैकी झणझणीत खाल्लं जातं, तर हे भरीत मी अतिशय झणझणीत मस्त असं बनवलेलं आहे। वरून तळलेले शेंगदाणे घालायचे, थोडीशी कांद्याची पात घालायची, आवडत असेल तर कच्चा कांदा तोंडी लावायला घ्यायचा आणि मस्त असं हा आपला गावरान बेत तयार आहे। आता यानंतर मी भाकरी करून घेणार आहे। ज्वारीची, बाजरीची कुठलीही भाकरी आपण करू शकतो, तर इथे 2 ते 3 भाकरी मी ज्वारीच्या करणार आहे। पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। यामध्ये मी भाकरीला चिरा पडू नयेत म्हणून काही टिप्स सांगणार आहेत।
आणि भाकरी जर तुम्ही नवशिके असाल तर भाकरी कशी बनवायची तुम्ही यामधून पाहू शकता। इथे मी सगळं पीठ, जेवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे तेवढं व्यवस्थित आधी भिजवून घ्यायचं, त्यानंतर ते थोडंसं मळून त्याचे गोळे करून ठेवायचे आणि ते बाजूला ठेवायचे। एक एक गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आणि भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे। थोडा पाण्याचा हात लावून हे मऊ होईपर्यंत भाकरीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जर भाकरीचं पीठ मळलं जात नसेल तर थोडंसं कोमट पाणी घातलं तर त्याला चिकटपणा येतो आणि भाकरी थापत असताना ती फाटत नाही। अशा प्रकारे हातात गोल करून घ्यायचा आणि हाताने या प्रकारे दाबून अशा प्रकारे हातावरच थोडी भाकरी ही थापून घ्यायची आहे आणि मधला जो भाग आहे तो काढून ठेवायचा आहे। कारण बऱ्याच लोकांचं काय होतं की भाकरी मध्ये जाड होते आणि कडेला पातळ होते, तसं होऊ नये म्हणून मधला हा गोळा आपण काढून घेतला आणि हाताने अशा प्रकारे थापून घ्यायचा आहे। माझी आई नेहमी म्हणते की जी सुगरण असते तिच्या भाकरीवर असे कधीच बोटाचे निशाण दिसत नाही की जे आपण थापते वेळी त्यावर उमटतात। तर तळ हाताने अशा प्रकारे दाबून आपल्याला ते बोटाचे निशाण मिटून घ्यायचे आहे आणि पातळ अशी भाकरी थापून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता तवा गरम झालेला आहे। अशा प्रकारे भाकरी आपण तव्यावर घालायची आहे आणि वरून पाण्याचा हात फिरवायचा आहे। पाण्याचा हात फिरवल्यानंतर थोडंसं पाणी सुकल्यानंतर ते आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे। तोपर्यंत खाली दुसरी भाकरी थापायला घ्यायची आहे। व्यवस्थित मळून घेतली आहे। पाणी थोडंसं सुकलं की आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आहे। पाणी जर पूर्ण कोरडं झालं तर भाकरीला असे क्रॅक जातात, त्यामुळे पाण्याचा थोडासा हात लावायचा आणि ही आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। खालची बाजू आता खमंग भाजून घ्यायची आहे आणि वरची जी भाकरीची बाजू आहे ती आपण गॅसवर भाजणार आहोत। ही बाजू छान भाजलेली आहे। आता भाकरी डायरेक्ट गॅसवर ठेवायची आहे। जर तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाजलेली भाकरी खात नसेल तर तुम्ही उलटी करून ती तव्यावरही भाजू शकता। खमंग अशी भाकरी आपली तयार झालेली आहे आणि यानंतर आपल्याला हुरडा भाजून घ्यायचा आहे आणि वरण देखील करायचं आहे। भाकरी सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून झालेली आहे, टम्म देखील फुगलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता। आता तवा गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हुरडा भाजून घ्यायचा आहे। हिवाळ्याच्या दिवसात हुरडा मार्केटमध्ये भेटतो, त्याचे हुरड्याचे जे दाणे असतात ते भेटतात, तर किलोच्या भावात ते मिळतात, तर त्यातलेच मी काही आणले होते आणि ते तव्यावर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आमच्या लहानपणी आम्ही मळ्यात जाऊन हुरडा भाजून खायचो की ज्याचे तो प्रॉपर हुरडा तोडून आणून त्याचे जी खाली भट्टी आहे त्यामध्ये भाजून तो मळला जायचा आणि तो तशा प्रकारे हुरडा खाल्ला जायचा। पण आजकाल मार्केटमध्ये असे दाणे येतात तेव्हा ते घरी आणूनच भाजून खाल्ले जातात। आता आपल्याला हुरडा भाजलेला आहे। आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरे घालायचे आहे। छान तडतडले की त्यामध्ये 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत। छान खमंग होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे। त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे। एक छोटा टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ घातलं तरीही चालेल। तेल सुटेपर्यंत टोमॅटो इथे परतून झालेला आहे। यानंतर आपल्याला यामध्ये हिंग आणि हळद घालायची आहे। गोडा मसाला घालायचा आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये हिरवी मिरची घातली तरीही चालेल, पण जर लहान मुलं खाणार असतील तर हिरवी मिरची नाही घातली तरीही चालेल। आता हे व्यवस्थित झालेलं आहे। आता यानंतर हळद घातली आहे आणि गोडा मसाला घातला आहे। फोडणी जळू नये म्हणून यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये शिजवलेलं तुरीच्या डाळीचं वरण घालायचं आहे। व्यवस्थित आपल्याला हे उकळी येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या प्रकारे तुम्हाला वरण आवडतं म्हणजे पातळ किंवा घट्ट त्या प्रमाणात आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। वरून कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ, साखर घालायची आहे आणि तयार झालेलं आहे आपलं फोडणीचं वरण। आजचा मेनू आपला अगदी झटपट 1 ते 1.5 तासात तयार होतो। बाजूला मी कुकर देखील लावला होता। भात आपला रेडी आहे। तर इथे भरीत भाकरी, गरम गरम हुरडा, त्याच्याबरोबर गुळाचा खडा आणि तोंडी लावायला गोड म्हणून बुंदी घेतलेली आहे। तर आजचा आपला गावरान बेत तयार झालेला आहे। जर आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।